नमस्कार, मी संदेश साळुंके लाईव्ह पाठ कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत निसर्गरम्य असं निरोम गाव. आणि हे गाव कसं आहे ते बघूया आपण. आणि निरोम गावातील काही गणपतीसुद्धा बघणार आहोत आपण त्या ठिकाणी जाऊन. तर आता आपण चाललो आहे निरोम, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. त्या ठिकाणी जाऊन या गावाच्या निसर्गाचा आपण आनंद घेऊया. आता मी आहे निरोम मधलीवाडी या ठिकाणी. ही आहे निसर्गरम्य मधलीवाडी, निरोम, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि सुंदर सध्या भात शेती बघा, भात एकदम पोसावलेला भात सध्या केसर आलेला आहे. आणि आता आपल्यावर आहेत देवेंद्र उर्फ भाऊराव. तर आता आपल्यावर भाऊराव आहेत आणि यांच्यावर आपण आता निरोम गाव फिरतोय. सध्या पहिल्यांदा आपण हनुमंताचं दर्शन घेऊया आणि नंतर जाऊया इथले सरपंच राजू राऊत यांच्याकडे. आता आपण श्रीदेव हनुमंत, ते हनुमान मंदिर, मारुती मंदिर मधलेवाडीतलं. आणि या ठिकाणी सुंदर असं मंदिर आहे. स्फूर्तीनिनाद उत्कर्ष मंडळ निरोम मधलीवाडी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आता आपण राजू राऊत यांच्याकडे. टोटल वाडी किती आता? 12 वाडी. 12 वाडी ना. कुठची? देऊवाडी, दामोनवाडी, आचरेकरवाडी, तिकडे आता दाबून मधलीवाडी, टेमवाडी, बौद्धवाडी, बागवेवाडी, भगडवाडी, सगळे वाडी आहेत. भगडवाडी थोडीशी इथून खूप लांब येतं थोडंसं. म्हणजे 12 वाडीचं गाव सध्या. तर पण राजूराव त्यांच्या घरी आलोय, निरोमचे सरपंच. आणि आता आरती चालू आहे त्यांची. आता आपण राजू राऊत त्यांच्या घरी आहोत आणि ही सर्व त्यांची फॅमिली. आता पूर्ण घर भरून गेलेलं आहे. आणि कोण कोण आले आता तुमच्या घरी? कोण कोण आले ओळख करून द्या. हा माझा मोठा भाऊ, हा पण चुलत भाऊ, 2 नंबर भाऊ. ओके. ही आई माझी, ही आई. हा मिसेस, हा विशेष करून बहीण. हा ती पण बहीण. हा ते माझे पुतण्या. ओके. मागचे 2. आता साधारण मुलगी आहे. हा आता घरात किती मेंबर आहे साधारण सध्या? 25 जण. 25 लोकांचा गणपती आहे सध्या. आणि जोरदार गणपती साजरा होतो. निरोमला होता पण आता निरोम तालुका मालवण या ठिकाणी गणपती बाप्पा देखावा केलेला आहे त्यांनी पंढरपूरचा. वारकरी चालले पंढरपूरला आणि विठुरायाच्या रूपामधली गणेश मूर्ती आहे आणि इकडे संपूर्ण देखावा आहे. आणि नामदेव महाराज पायरी मंदिर आहे. ही नामदेव महाराज पायरी मंदिर ना. आणि ही संकल्पना कोणाची? तुमची ना? काय नाव? विठोबा अभिमन्यू राऊत. हा. आणि तुमची आयडिया आहे? आयडिया आमच्याकडे पारावर जेव्हा आमचं होती पूजा होती तेव्हा आम्ही वारकरी आम्ही भजन बोलवलेलं. त्यातून मला ही संकल्पना मला आली. त्या संकल्पनेतून हे एवढं भगवंतानेच गणपती साकार केलं. बरोबर. आता काय काय बनवलं सांगा जरा तुम्ही. याच्यामध्ये आम्ही असं दाखवलं की आमची साक्षात पंढरपूरची गणपती रूपाने पंढरपूरची आलेले आहे गणेश भरते. आणि त्याच्या भोवती हे वारकरी साक्षात म्हणजे आपल्याला
दिंडीला वारी दिंडीला चालले आहेत आणि त्याच्यावर आम्ही हा देखावा आम्ही प्रयत्न केलेला आहे. नामदेव महाची पायरी आणि त्याच्यामध्ये आम्ही संतांची आम्ही स्थापना पण केलेली आहे आणि विठोबा रखुमाई स्थापना केलेली आहे. बरोबर. आणि त्याच्या जसं आपण वारी करतो तेव्हा त्यांच्या फुगड्या पण आपण घालतो तसे आम्ही त्या वारी मंदिरासमोर आणि फुगडी घालायचा प्रयत्न केला. आणि त्याच्याबरोबर बाजूला आम्ही वारी कशी चालते त्याचा आम्ही एक देखावा उभा केलेला आहे त्या संदर्भातला. आणि वरती आम्ही कापूस दाखवून काय करायचं आम्ही त्याचा प्रयत्न केला. आकाश म्हणजे वरती आपली माची असते, आमची जी रूढी परंपरा आहे ती आम्ही जराही न आम्ही त्याला धक्का लावता ती माचन आम्ही पुरे करून त्या बाजूला आम्ही स्काय पण दाखवायचा आम्ही प्रयत्न केला. ओके. तर अशा प्रकारे यांनी सुंदर असं डेकोरेशन केलंय. आणि गणपती किती 11 दिवस 11 दिवस बाप्पा आहे त्यांच्या घरी. आणि हे बघा एक छोट्याशा गावात सुद्धा इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. आणि सगळं मुंबईवरून आणलं का तुम्ही बनवून की इथेच? हे आम्ही इथे मेकॅनिझम स्वतः आम्ही इथे केलेलं आहे. आम्हाला मेकॅनिझम करायला पण भगवंताने आम्हाला साथ दिली. आणि सकाळी 5 वाजता गणेश चतुर्थीच्या अगोदर 5 वाजता आमचा योग्य तऱ्हेने सेटअप आमचा रेडी झाला. किती दिवस लागले करायला? हे आम्ही 3 तारखेला आम्ही त्याला 4 तारखेपासून आम्ही सुरुवात केली. 4, 5, 6 त्याच्याबरोबर आम्हाला गणपतीचे वस्त्र दागिने ते पण आम्ही स्वतः आम्ही केलेले आहेत. लिखाई पासून सर्व त्याचे डायमंड पण आम्ही मुंबईवरून विकत आणले पण इथे आम्ही सर्व आम्ही ते इथे लावलं. त्याला 1 दिवस लागला आणि 2 दिवस आम्हाला हा पुरा सेटअप करायला लागला. या मूर्त्या आम्ही पंढरपूरला खास आम्ही मागवलेल्या आहेत. अरे वा. आणि ऑनलाईन मागवले काय? ऑनलाईन आम्ही पंढरपूर मागवलेले आहेत. श्री कला म्हणून हे आहे संस्था आहे त्या संस्थेकडून आम्ही पंढरपूर मागवलेले आहेत. ओके. सुंदर अशा प्रकारे सुंदर देखो. आणि मूर्ती कोणाकडची? अण्णा राऊत त्यांची मूर्ती आहे. आणि शाडूची मूर्ती आहे. बरोबर. इको फ्रेंडली प्रयत्न केला. नाही छान आहे. सुंदर सुंदर अशा प्रकारे इको फ्रेंडली डेकोरेशन आहे यांच्याकडे. सुंदर मस्त वाटलं आणि मस्त बनवलं. संकल्पना चांगली आहे. थँक्यू. धन्यवाद. असे सर्व राजूच्या घरात उत्साहाने आमचे भाऊ आहेत मोठे भाऊ आणि वायरिंगचं काम सर्व आमच्या मोठ्या भावाने इलेक्ट्रिक लाईटीचं सगळं काम ते करतात. ओके. तर असं संपूर्ण राऊत कुटुंब एन्जॉय करते गणपती. मस्त. आता आपण आहोत श्री बाबाजी उर्फ राजू बबरूवाल राऊत सरपंच निरोम आणि यांच्या घरी. आणि त्यांच्यावर आता आपण निरोम गावाची माहिती घेऊया. नमस्कार. आम्ही तुमच्या त्या गावामध्ये आलो ना तर तुमच्या गावाबद्दल निरोम गाव कसं आहे त्याच्याबद्दल माहिती द्या. आणि तुमच्यावर कोण कोण आहे त्यांची आधी पहिली ओळख करून सांगा. माझी आधी ओळख करून देतो. देवेंद्र राऊत. देवेंद्र राऊत माझ्यावर झाले. बरोबर. माझे भाऊ दोन्ही. हे भाऊ जे आहे. ओके. माझा भाऊ आहे. ओके. गिरीश राऊत. आणि बाकी कुटुंबीय तुमच्या घरात आहेतच त्यांच्याबरोबर. ओके. तर आता निरोम गावाबद्दल जर बोलायचं असेल तर निरोम गावाबद्दल जरा तुम्ही सरपंच आहात निरोमचे सध्याचे विद्यमान सरपंच. मग तुम्ही निरोम गावाचा इतिहास म्हणजे कशा प्रकारे गाव आहे, किती लोकसंख्या आहे, किती वाड्या आहेत ती जरा एक माहिती सांगा. टोटल आमच्या गावामध्ये 12 वाड्या आहेत. आमची लोकसंख्या स्थानिक आणि मुंबईची पकडली तर 1,500 पर्यंत जाईल. ओके. आमचा महत्वाचा सण हा म्हणजे यात्रा अशी भरते आमची हरिनाम सप्ताह. पांडव पंचमीला चालू होतो. कार्तिकी एकादशीला संपतो. 7 दिवसाचा हरिनाम सप्ताह. ते महत्वाचा कार्यक्रम. हरिनाम हरिनाम सप्ताह. त्यानंतर आमची 19 फेब्रुवारीला शिवजयंती जोरात साजरी होते. ओके. हनुमान जयंती साजरी होते मधलीवाडीमध्ये. बरोबर. आणि मे मध्ये आमच्या परत गोविंद 5 मेचा कार्यक्रम. 5 मे वर्धापन दिन साजरा होतो. 5 मेला छोटे मोठे कार्यक्रम ते चालूच असतात. बाकी कार्यक्रम हे वगैरे चालू आहे. सार्वजनिक कार्यक्रम चालू होता. बरोबर. आता इतिहासकालीन बोलायला आला तर आमच्या 17 एकरमध्ये देवराई सुरुंगीची देवराई आहे. त्याचं उत्पन्न कदाचित लाखात असेल ते ना. हो लाखात जातं ते. पण ते उत्पन्न आणि आपल्या याच्यामध्ये गाव पहिलं जे तिसरीचं पुस्तक होतं त्यामध्ये तो उल्लेख होता. त्या भूगोलात मध्ये उल्लेख होता की आपल्या निरोम गावामध्ये देवराई मालवण तालुक्यातील फेमस जुन्या पुस्तकामध्ये. आणि दुर्मिळ झाडं आहेत ते देवराई आहेत. आणि आजही सिंधुदुर्गात मोठी राई आमची लोप होत चालली आहे. पण आमच्या गावाने अजूनही सुरुंग राईचा आमचा जोपासना केलेली आहे. बरोबर. त्यामुळे पण आमची पुढची पिढी जोपासना करेल अशी आम्ही आशा बाळगतो. कारण आणि तुमची एक ओळख आहे त्या राईमुळे. निरोम गाव आहे त्यामुळे ओळखलं जातं. महत्वाचं म्हणजे आमचं गाव आधी एकजुटीने झालं. निर्णय घ्यायचा तर एकजुटीने घेतले जातात. आता गावामध्ये टोटल वाडी किती आहेत? 12 वाडी आहेत. 12 वाडी. नाव सांगा छोटी वाडीची. तिकडून स्टार्ट करतो. पहिली वाडी टेमवाडी म्हणून उल्लेख आहे. पाटाडेवाडी आहे. मधलीवाडी हरिजन म्हणजे बौद्धवाडी म्हणजे तिला आंबेडकर नगर असं आता नाव नामांतर केलंय तुम्ही. गाडीवाडी आहे.
जळूवाडी आहे, जामुनवाडी आहे, बांबीवाडी, आसरेकरवाडी, मांजरेकरवाडी आणि भरडवाडी. ओके, असे 12 वाडींचं गाव आहे. 12 हा, आता तुम्ही काय बोलत होता? पण आता सरपंच आहे, पण यांचे जे चुलते होते काय नाव त्यांचं बापू, ते निरमगावचे दुसरे सरपंच त्या काळातले, बरोबर. दुसरे सरपंच. त्याच्यानंतर माझे वडील होते गोविंद राऊत, म्हणजे बाबा राऊत म्हणून. त्यांच्यानंतर सरपंच काही कालावधी होते आणि फिरून पुन्हा आता या जवळ मला वाटतं पुढच्या 50 वर्षानंतर मी पुन्हा सरपंच झालेला आहे. म्हणजे सरपंच पदाचं आलेलं आहे. 50 वर्षानंतर मी उपसरपंच झालो आणि आता सरपंच. थेट निवडणुकीतून आलेले. आणि याचं पहिलं यांचं जे राजूचं खरं कार्य या गावातून आपल्या FCC मंडळ या पोंडकनदेवी क्रिकेट त्या मंडळाच्या माध्यमातून चालू झालं. अशा प्रकारे. आणि या गेल्या वर्षी, आज जसा या वर्षी त्यांनी विठ्ठलाचा देखावा केला, त्या वर्षी गेल्या वर्षी मला वाटतं शिवाजी महाराजांचा एक जबरदस्त होता. 21 दिवस गणपती होता, काय ते मला वाटतं नवशिक होता. त्यांची आई आजारी होती. मला वाटत नव्हतं की त्या 2 वर्षापूर्वी की आईचं एकदम डेंजर स्थितीत होतं. आई त्याच्यातून वाचली आणि आजही चांगल्या पद्धतीने त्या वर्षी 21 दिवसाचा त्यांचा गणपती बाप्पा होता. ओके. आणि आता निरोम गाव म्हणजे पहिल्यापासूनच ऐतिहासिक गाव आहे. तुमच्याकडे ती राई आहे आणि मंदिर आहेत. आणि कुठची मंदिर आहेत ते पण सांगा ना. पोंडकन देवीचं मंदिर आहे, विठला देवीचं आहे, मोरेश्वर मंदिर आहे. आमचं आकारी ब्राह्मण ते महत्वाचं म्हणजे मूळस्थान आहे, महत्वाचं मंदिर आहे. नंतर भराडीचं आहे, गांगोवलीचं आहे, गांगो मंदिर आहे. अशा प्रकारे मंदिर आहे. आणि आमच्या गावातल्या एकजुटीबद्दल बोलले तर एक खरी गोष्ट आहे, जेव्हा निवडणूक असते तेव्हा ह्याचं तोंड तिकडे असतं, माझं ते इकडे असतं, तेवढ्या पुरतं असतं. त्याच्यानंतरच एकदम पुन्हा एकत्र होतं. सर्व काय निर्णय घ्यायचे आले, गावी निर्णय घ्यायचा तर एकजुटीने निर्णय घेतला. बरोबर, त्या निर्णयावरती चालत नाही का. एकदम बरोबर. अशा प्रकारे निसर्गरम्य निरोग गाव आपण बघणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आपलं आता या वर्षीचं भात केसर तयार झाली होता त्याची. तर आता आपण आहोत निसर्गरम्य निरोम गावातील शिवाजी चौकाकडे. आणि हे आहे शिवाजी चौक परिसर. या ठिकाणी छत्रपतीची स्थापना आहे. आणि आता आपण चाललोय निरोमच्या ग्रामदैवत पोंडकनदेवी मंदिरामध्ये. श्री देवी पोंडकनदेवी, निरोम, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. तर आता आपण चाललोय विनायक राऊत यांच्या घरी. तुमच्याकडे किती 11 दिवस गणपती ना? हा, आता आपण निरोमात फिरतो. निरोम आता किती टेंबावर किती गणपती आहेत? 2 दोन्ही गणपतींचं आपण दर्शन घेऊया. विनायक राऊत यांच्या घरी चाललोय आपण. पहिली वाडी, टेमवाडी, पहिली वाडी. हे बघा, ही निसर्गरम्य अशी टेमवाडी. टेमवाडीत किती घरात हो? 35 ना? 35 घरात किती टोटल? 22 गणपती जवळपास. 24 गणपती असतात. आता 2 राहिले. किती? 24 गणपती. 24 पैकी 2 आहेत, बाकीचे विसर्जन झालं. आता 2 गणपती आहेत ते आपण बघूया टेमवाडीतले. 11 दिवसाचे. आपण टेमवाडीत आहे बघा, सुंदर निसर्ग आहे इथला. आणि आता आपण विनायक राऊत यांच्या घरी चाललोय. तर आता आपण विनायक राऊत यांच्या घरी 11 दिवसाचा बाप्पा आहे त्यांचा बघायला जाऊया. आणि इकडे स्वानंदी आणि श्रुतिका पण आहे, राजा पण आहे. निरमत फिरतो आपण. वानिवड्याची मूर्ती आहे, वानिवडे देवगड हरंबुवा. सुंदर मूर्ती आहे, मस्त. सगळ्यांचा 11 दिवसाचा बाप्पा आहे. आता आपण विनायक राऊत त्यांच्या घरी होत आणि हा त्यांचा संपूर्ण परिवार आणि जवळपास 20 लोकांचं यांचं कुटुंब आहे. आणि दरवर्षी 11 दिवस बाप्पा असतो, बरोबर ना? दरवर्षी तुमचा 11 दिवस बाप्पा ना? हा. आणि अनंत चतुर्थीपर्यंत ते बाप्पाची सेवा करतात. आणि कार्यक्रम काय काय असतात? भजन ना? आपल्याकडे गावाकडे सगळं भजन कीर्तन आणि रोज आरती दुपारी आणि संध्याकाळी 2 टाइम आरती असते. आणि सर्व राऊत फॅमिली इकडे. आणि दरवर्षी यांचा बाप्पा 11 दिवसाचा असतो.
तुम्हाला जर यायचं असेल तर या टेमवाडीमध्ये पहिली वाडी निरोम. विनायक राऊत हे लांबून लांबून गणपती आहेत. यावर्षी वानिवड्यात आणलं ना. मग आतापर्यंत कुठून कुठून बाप्पा आणले? चिंदर, बुधवळे, वानिवडे 3 ठिकाणावर. मी म्हणजे काही असे वर्षानंतर बदलतं, 4 वर्षानंतर ते. आणि यावर्षी वानिवड्याचा बाप्पा यांच्या घरी विराजमान. सुंदर. हे म्हणजे दरवर्षीप्रमाणे 11 दिवस बाप्पा आहे. गणपती बाप्पा मोरया. तर आपण आता विनायक राऊत यांच्याकडे आहोत. आणि गणपती सुद्धा यांनी एकदम चॉईस करून आणलेला आहे बाप्पा. बघा इकडे मागे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपतींची राजमुद्रा, बाप्पा. आणि त्यांनी डेकोरेशन पण किल्ल्याचं केलं. सर्व किल्ल्याचे दरवाजे इकडे म्हणजे एका थीम वरती पूर्ण डेकोरेशन आहे. इकडे किल्ल्याचे खाली तटबंदी दाखवली, किल्ल्याची चिरे. आणि इकडे सुद्धा पिलर आहेत. आणि तुम्ही दरवर्षी असतात म्हणजे तुमच्या काय ना काय आयडिया असते ना. यावर्षी किल्ल्याची आयडिया आहे. गेल्या वर्षी काय होता? पडद्याचा होता. यावर्षी तुम्ही किल्ल्याची. तुमची आयडिया कोणाची आयडिया? यावर्षी किल्ल्यात बसवलाय गणपती. बघा थोडस किल्ल्याचं असं पुरातन त्यांनी डेकोरेशन केले जुन्या स्टाईलमध्ये. आणि सुंदर मूर्ती आहे. आणि त्याला सुंदर अशी आरास सुद्धा आहे. सुंदर. अशा प्रकारे गावागावात मोठ्या उत्साहात गणपती उत्सव साजरा होतोय. आणि अशा वेगळ्या थीमवरती गणपतीचं डेकोरेशन होतं. आपण किल्ल्याचं डेकोरेशन बनवलं. चांगली आयडिया. आणि फ्लेक्स प्रिंट करून त्यांनी लावले. इकडे सुद्धा दरवाजा आहे. हा सुद्धा किल्ल्याचा दरवाजा आहे. आणि मागे पण दरवाजा आहे, फक्त तो मूर्तीच्या मागे राहिला. अशा प्रकारे पूर्ण किल्ल्याचं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि त्यांचं सुंदर असं घर राऊत कुटुंबीय. तर आता आपण विनायक राऊत यांच्या घरातून चाललोय अण्णा राऊत यांच्याकडे. त्यांची स्वतःची गणपती शाळा आहे आणि दरवर्षी गणपती बनवतात त्या. यावर्षी पण त्यांच्या घरी विराजमान झालेला बाप्पा बघूया. आता आपण जाऊया अण्णा राऊत यांच्या घरी. टेमवाडी. आणि टेमवाडीतली घर आहे ती. तर आता आपण आलोय अण्णा राऊत यांच्या घरी. त्यांच्या घरी सुद्धा बाप्पा आहे. 11 दिवस. यांची शाळा इकडे गणपती असतात त्यांच्याकडे. यावर्षी पण जवळपास 80 गणपती केले. आणि विशेष म्हणजे सर्व शाडूचे गणपती केले, इको फ्रेंडली. तर हा आहे अण्णा राऊत यांच्या घरी विराजमान झालेला बाप्पा. आणि त्यांचीच मूर्ती आहे स्वतःच्या शाळेतलीच. ती अण्णा राऊत यांची वंश परंपरा आहे. म्हणजे ओडिटोपारची शाळा आहे निरोम गावामध्ये. आणि सुंदर अशी मूर्ती. आता आपण अण्णा राऊत यांच्या घरी आहोत. आणि अण्णा राऊत आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आहे. अण्णा राऊत यांची मम्मी सुद्धा आहे. आणि तुमच्याकडे दरवर्षी गणपती 11 दिवस असतो ना? कायम. आणि तुमची स्वतःची शाळा असल्यामुळे मूर्ती सुद्धा स्वतःचीच. आणि दरवर्षी तुम्ही 11 दिवस साजरा करता. आणि कार्यक्रम काय काय असतात तुमच्याकडे 11 दिवस? आणि बाहेर बाहेरची भजन असतात. नामांकित बुवा कुठची बुवा आता तुमच्या घरी येऊन गेले? नरबुवा, आपले शिरसाट बुवा, अभिषेक शिरसाट. आणि बाकी सगळे आजूबाजूच्या पंचक्रोशीतले बुवा येतात. ओके. अशा प्रकारे उत्सव त्यांच्याकडे उत्साहात साजरा होतो. म्हणजे गावागावात सुद्धा गणपती जोरदार साजरा होतो. आणि 11 दिवस यांचा बाप्पा आहे. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. गणपती बाप्पा मोरया. आता आपण होतो अण्णा राऊत यांच्या घरी. आता आपण मांजरेकरवाडीमध्ये आहोत निरोमचे. आणि आता आपण पोलीस पाटलाकडे चाललोय ना. सुभाष मांजरेकर यांच्याकडे चाललोय. त्यांच्याकडे सुद्धा बाप्पा आहे. आता भाऊ नेहमी चाललोय त्यांच्या घरी.
मांजरेकरवाडी. तर ही आहे निरोम मांजरेकरवाडी. आता आपण सुभाष मांजरेकर यांच्याकडे आहोत आणि हे बघा आता आपण बघतोय मांजरेकरांचा राजा. सुंदर मूर्ती सुभाष मांजरेकर, मांजरेकरांचा मोरया. आपण आहोत मांजरेकरवाडीमध्ये आणि आपल्यावर आहेत सुभाष मांजरेकर आणि यांच्या घरचा बाप्पा बघतो आम्ही. आता तुमच्या किती लोकांचा बाप्पा आहे, म्हणजे किती फॅमिलीमध्ये किती लोक आहेत? 40 लोक आहेत. 40 ते 45 लोक ना. ओके. आणि हे माजी पोलीस पाटील आणि माजी सरपंच. आणि तुमच्याकडे दरवर्षी 11 दिवस बाप्पा असतो ना. आणि सगळे मांजरेकर कुटुंबीय आहे तिकडे आणि 40 ते 45 लोकांचा बाप्पा बघतो आणि उत्साहात साजरा करतात उत्सव. आणि मूर्ती कुठची आहे तुमची आता? देवगडच्या. दरवर्षी जामसंड्यावरून येते ना. ओके ठीक आहे. हे सर्व फॅमिली मेंबर आपल्यावर आहे तिकडे. आज यांच्या घरी सत्यनारायणची महापूजा केली जाते. आज पण आहे. वर्षी जवळजवळ मला वाटतं 15 ते 20 भजन असतात ना. ओके. म्हणजे सगळे नामांकित हौशीपणा म्हणजे आमच्या निरोमगाव मध्ये आम्ही आहोत वरती, पण एवढा हौशीपणा इकडे मला कुठे म्हणजे निरोमातला सगळ्यात उत्साही कुटुंब बघतोय आपण. ओके. तर हे निरोमातलं एक उत्साही कुटुंब आणि यांचा बाप्पा दरवर्षी असा उत्साह येतोय. मांजरेकरांचा मोरया. ह्यांचे हे भाऊ नाशिकला जातात. मला वाटतं यांच्या काहीतरी मुलीला गणपतीची जास्त आवड आहे. ती दरवर्षी यांना अपेक्षा करते की आपण जायचं, म्हणजे सुट्टी बिट्टी पण सोडून काही असलं तर येतात ते दरवर्षी. असे संपूर्ण कुटुंबीय उत्साह साजरा करतात आणि गावाकडचा उत्साह वेगळाच असतो. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. मस्त सुंदर मूर्ती आहे. वरेरीचे मिस्त्री वरेरी. ओके. आणि दरवर्षी तिकडून आणता? म्हणजे किती वर्ष तिकडून आणता तुम्ही? 2 वर्ष. 2 वर्ष. पहिले इथेच आमच्या घरीच असायचं, पण मूर्ती एवढीच असायची. कित्येक वर्ष आता एवढीच दिसते. तर भव्य दिव्यशी मूर्ती आहे बाप्पाची. मांजरेकरांच्या वाडीतली ही मोठी, सगळ्यात मोठी, निरोमातलीच मोठी आहे वाटते. गावातच जवळजवळ एवढी मूर्ती नाही कोणाजवळ. बरोबर. तर आपण मोठा बाप्पा बघतोय. आणि मांजरेकरांचा थोरला गणपती म्हणजे पहिला गणपती ना. हा सर्व. विशेष म्हणजे यांची गौरी कायम, म्हणजे तुम्ही गणपतीवर गौरी घेऊन येता ना? गौरीवर गणपतीवर आणतो, गणपतीवर जाता. म्हणजे 11 दिवस गणपती असतात, गौरी गणपती दोन्ही. त्यांच्या गौरी इकडे कायम असते यांच्याकडे. बघा एक वेगळी प्रथा आहे त्यांची. आणि याच्या मागचं कारण काय, म्हणजे वेगळं कारण काय असं? कारण पूर्वपासून आम्ही जो आमचा भंडारी समाज हा तो राजापूरच्या खाली सावंतवाडीच्या अलीकडे हे सगळे जण ही गवर हळदीची आणतात. बरोबर. आणि त्याच्या पलीकडेचे लोक की ह्याची गवर नेसवतात मोहऱ्याची. ओके. म्हणजे तुम्ही नेसवत नाही? आम्ही नेसवत नाही. तुम्ही अशी आणणार, पहिल्या दिवशी आणता आणि 11 दिवस ठेवणार. ओके. अशा प्रकारे ते यांची नवसार आहे तुमच्याकडे. हा, ती यांची पद्धत आहे. बरोबर. तर अशी वेगवेगळ्या प्रथा कोकणात असतात. त्याच्यापैकी एक अनोखी प्रथा मी पण पहिल्यांदाच बघितली. गौरी 11 दिवस राहते, चांगली गोष्ट आहे. तर अशा प्रकारे यांची प्रथा आहे पहिल्यापासूनच. हे बघा मस्त. आणि आज त्यांच्या घरी सत्यनारायणची महापूजा आहे. दरवर्षी आम्ही हौशीने पूजा घालतो. एक वर्षात चुकवत नाही. दरवर्षी असते ना. किती दिवशी असतो तुमच्याकडे? 9व्या दिवशी. 9व्या दिवशी. पुतणे आताच येऊन गेलो. आणि विशेष म्हणजे यांच्या घरी खूप सारी भजनं होतात. म्हणजे 15-16 भजनं होतात ना गणपती उत्सवात. आणि पूजे दिवशी आजच्या दिवशी 10 ते 11 भजनं तरी असतात. म्हणजे सकाळपासून भजन चालू. अरे वा, चांगलं आहे. अशा प्रकारे मोठं कुटुंब आहे आणि मस्त उत्साह साजरा करतात. बरोबर. ओके. धन्यवाद धन्यवाद. आणि मस्त वाटलं तुमचा उत्साह बघून, चांगला वाटला. मस्त इकडे बलांडीवर बसले आहेत. हेच आपल्या कोकणातलं खरं सुख आहे. गणपती आणि गणपती निमित्त एकत्र झाले सगळे कुटुंबीय. आणि मग रात्री किती अजून आमचे यायचे? येऊन गेले. ओके. एक भाऊ येऊन गेला, त्याची फॅमिली.
अशा प्रकारे संपूर्ण कुटुंब एकत्र झालेलं आहे. मस्त अशा प्रकारे आपण मांजरेकरांच्या घरी आलो. मस्त सुंदर आणि त्यांचं कोकणातलं सुंदर असं घर. महापुरुषाचा आदस्थान आहे दत्ताचं. कुठे इकडे? हे बघा हे समोर. ओके समोरच ना. हा हे यांच्या खाळ्यामध्ये महापुरुषाचं औदुंबरा झाड आहे काय? औदुंबराचं. ओके अंधारात दिसत नाही. ठीक आहे. हरीच्या करी एक रंगीत काठी, हरीच्या करी एक रंगीत काठी, हरी राहिला भिवरे वाळवंटी, हरी राहिला भिवरे वाळवंटी, तुरा खोविला तुळशी मंजिरीचा, तुला खोविला तुळशी मंजिरीचा, असा विठ्ठल देखिला पंढरीचा, असा विठ्ठल देखिला पंढरीचा. pani ma pani sa re sa ni pa ma re re sa ni sa re sa ni ma pa re ma pa ni ma pa ni sa re sa ni pa ma re re sa re ma pa re ma pa ni sa re sa ni pa ma re re. Hari Jai Ram, 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 Ram Hari. कलियुगी श्रेष्ठ नाम हरि जय जय राम, कलियुगी श्रेष्ठ नाम हरि जय जय राम, कलियुगी श्रेष्ठ नाम हरि जय जय राम. सारे मा पा रे मा पा नि सा रे सा नि पा मा रे pani sa re sa ni pa ma pani sa ni pa ma re ma pani pa ma re sa ni re sa pani sa re sa ni pa ma pani sa ni pa ma re ma pani pa ma re sa ni re sa pani sa re sa ni pa ma pani sa ni pa ma re ma pani pa ma re
नाम आहे जाते मुखी तो चिरा है सदा सुखी सानी सारे सानी पमारे